थांबा, हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका, कारण पुढील काही मिनिटात तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्यातील दुःख, चिंता आणि निराशेचा अंधार दूर करण्याची सुरुवात ठरणार आहे. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, आज जर तुम्ही मनातून खचलेले असाल, आज जर तुम्हाला वाटत असेल माझे कुणीच नाही, तर हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे. होय, कारण प्रत्येकाच्या नशिबात हा संदेश ऐकणे नसते. ज्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा असते त्यांनाच असा संदेश ऐकण्याची संधी मिळत असते. म्हणून हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक संदेश सांगणार आहे, जो ऐकल्यानंतर तुमच्या मनातील भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण निर्माण होईल. आज अनेक लोक बाहेरून हसतात, पण आतून तुटलेले असतात. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू तर असते, पण रात्री उशीमध्ये डोकं ठेवून ते शांतपणे रडत असतात. जर तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल, तर स्वामी समर्थ आज तुमच्याशी बोलत आहेत आणि त्यांचा पहिला संदेश आहे, बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकू नका, मनापासून अनुभवा. कारण पुढील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि नवीन आनंद घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ. आता संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे स्वामी समर्थांचा असा आशीर्वाद आहे, जो तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि कदाचित तुमच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. ज्याच्या मनात स्वामी आहेत त्याच्या जीवनात आशेचा दिवा कधीही विझत नाही. भक्तांनो, आज तुम्ही कितीही दुःखी असाल, कितीही अडचणीत असाल, कितीही एकटे वाटत असेल, तरी हा संदेश पूर्ण ऐका. कदाचित आजचा हा क्षण तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे. कधीकधी आयुष्यात असे दिवस येतात की सर्व काही संपल्यासारखे वाटते. मेहनत करूनही यश मिळत नाही. आपली माणसं साथ सोडतात. मनावर ताण वाढतो. डोळ्यात अश्रू येतात. पण लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ ही नक्कीच होत असते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यात संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद आहे. जेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतात. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी समर्थ नवीन मार्ग उघडत असतात. आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी इतका निराश का झालो आहे? कारण माझ्या मनात भीती आहे आणि भीती माणसाला कमकुवत बनवत असते. पण ज्या क्षणी तुम्ही स्वामींचे नाव घ्याल, त्या क्षणी तुमच्या मनात धैर्य निर्माण होईल. तुमच्या आयुष्यात जे काही घडले ते तुमच्यासाठी एक शिकवण होती. प्रत्येक अपयशाने तुम्हाला काहीतरी शिकवले आहे. प्रत्येक दुःखाने तुम्हाला मजबूत बनवले आहे. म्हणून भूतकाळाच्या वेदना घेऊन बसू नका. आज नवीन सुरुवात करा. सकाळी उठल्यावर आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी हरलेलो नाही, मी पुन्हा उभा राहणार. स्वामी माझ्यासोबत आहेत. हे वाक्य दररोज बोला. तुमच्या विचारामध्ये नक्कीच बदल होईल आणि विचार बदलले की जीवनसुद्धा बदलत असते. अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे साधने नाहीत, माझ्याकडे मदत करणारे कोणी नाही. पण भक्तांनो, यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे
आपला आत्मविश्वास असतो. ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो शून्यातून विश्व निर्माण करतो. स्वामी समर्थ आपल्याला शिकवत असतात की संकटांना घाबरून जायचं नाही, कारण संकटे ही तुमची परीक्षा घेत असतात. सोने जसे अग्नीत तापवले जाते तसेच महान माणसेसुद्धा अडचणीमधूनच घडत असतात. जर आज तुमच्या घरात समस्या असतील, आर्थिक अडचण असेल, शिक्षणात अडथळे असतील तर निराश व्हायचं नाही. प्रत्येक अडचणीचा हा शेवट असतोच. तुम्ही फक्त प्रयत्न सोडू नका, कारण प्रयत्न करणारा कधीच हरत नाही. आजपासून एक नियम करा, नकारात्मक विचार कमी करा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, आई-वडिलांचा आदर करा, दररोज स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागेल. आनंद बाहेर कुठे नसतो, आनंद आपल्या मनात असतो. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. कधी-कधी आपण दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होतो, पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. दुसऱ्यांशी तुलना करू नका, स्वतःची कालच्या स्वतःशी तुलना करा. आज तुम्ही कालपेक्षा थोडे चांगले बना, हेच खरे यश आहे. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्याला योग्य वेळ आल्यावर फळ नक्की मिळत असते. म्हणून घाई करू नका. झाड लावल्यानंतर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ द्यावाच लागतो. तसेच तुमच्या मेहनतीचे फळही योग्य वेळी मिळेल. जर कोणी तुमचा अपमान केला असेल, तुमच्यावर हसला असेल तर राग धरू नका. तुमचे यशच त्यांना उत्तर देईल. मनात प्रेम ठेवा, मनात विश्वास ठेवा, मनात स्वामी ठेवा आणि मग बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. आजचा दिवस नवीन आशेने सुरू करा. काल जे झाले ते विसरा. उद्याची चिंता करू नका. आजचा दिवस सर्वोत्तम बनवा. स्वामींचे नाव घ्या आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव मनाला शांतता देते, धैर्य देते आणि संकटावर मात करण्याची शक्तीसुद्धा देते. तर भक्तांनो, जर आज तुम्ही रडत असाल तर विश्वास ठेवा, उद्या हसण्याची वेळ नक्कीच येईल. जर आज अंधार असेल तर उद्या प्रकाशही येईल. आज जर संघर्ष असेल तर उद्या यशही मिळेल. फक्त हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख, शांती, यश आणि आनंद घेऊन येवो, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.